मुंबईतील सुप्रसिद्ध वेळे ब्रदर्स. अरे बघू शकता मित्रांनो, खूप सुंदर मूर्ती आहे. ॲक्च्युली 1, 2 आणि त्या साईडला एक 3 ठिकाणी भारतात खूप प्रसिद्ध आहेत. आणि पीओपीचा कारखाना आहे. ओके. समोर आपला मातीचा. तर आता ही जी आहे नागावरची, ही साधारणतः किती फुटामध्ये आहे आणि याच्यामध्ये आता स्किन टोन मी बघतोय किती. आणि मग जसं तुम्ही बोललात की दसऱ्यापासून काम सुरू होतं, ते ह्याच ठिकाणी होतं का? गणेश उत्सव आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. आता आपण आहोत मुंबईतील सुप्रसिद्ध वेळे ब्रदर्स स्टुडिओ, जिथे खूप सुंदर गणेश बाप्पाच्या मूर्त्या भेटतात. जसं आपण बघू शकता, सुरुवातीलाच यांचे इथे ॲक्च्युली 1, 2 आणि त्या साईडला एक 3 ठिकाणी स्टॉल्स आहेत. आणि मेन म्हणजे इथे ज्या मूर्त्या भेटतात त्या अख्ख्या भारतात खूप प्रसिद्ध आहेत आणि युनिक आहेत. आणि आपल्यासोबत राहुल वेळे सर आहेत, आर्टिस्ट, ज्यांनी हा स्टुडिओ सेटअप केला आहे आणि खूप सुंदर गणपती बाप्पाच्या मूर्त्या आपल्यासाठी आणल्या आहेत. तर दरवर्षी आपण अशा सुंदर मूर्त्या असतात, राईट, ज्यामुळे आपलं हे जे आपलं वेळे ब्रदर्स स्टुडिओ आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. तर राहुल, आपल्याकडे यावर्षी किती मूर्त्या असणार आहे? आपल्याकडे 800 मूर्त्या आहेत. ओके. आणि म्हणजे आपली स्पेशालिटी जी आहे ती की आपली सिंगल स्टँड मूर्ती बसली ना, रेप्लिका वेल्डिंग जॉब. ओके, वेल्डिंग जॉब वगैरे. तर ह्या ज्या मूर्त्या असतात ह्या इको फ्रेंडली असतात, पीओपी असतात म्हणजे साधारण पीओपीच्या आहेत. आणि आपल्याकडे म्हणजे इको फ्रेंडली स्पेशल आहे का पीओपी स्पेशल असणार, कसं आहे? दोन्ही आहेत. तर आता जसं मी बघू शकतो, आता हे वाला जे सेक्शन आहे आपल्याकडे, आता टोटल किती कारखाने आहेत म्हणजे असं? आता आपला हा एक पीओपीचा कारखाना आहे. ओके. समोर आपला मातीचा आहे. आणि त्या साईडला जो एक आहे तो तिकडे आपलं काम चालू आहे. ओके, म्हणजे पीओपी माती दोन्ही गणपती. अच्छा, दोन्ही गणपती ठेवलेले आहेत. जस्ट आपण एक स्टॉप करून ठेवले. क्या बात आहे. तर आता हे जे आपण बघतोय हे साधारणतः पीओपीचे. तर ह्या ज्या मूर्त्या असतात याचं सिलेक्शन किंवा बुकिंग वगैरे, कारण कसं स्टार्ट होतं आणि केव्हा स्टार्ट होतं? बघा, आपलं काम तसं वर्षभर, यंदाचे गणपती गेल्यानंतर दसऱ्यापासून काम चालू होतं. ओके. त्यानंतर काम चालू होतं टिल द ओके मागीचे गणपतीपर्यंत आपण बुकिंग घेतो. चतुर्थी. गणपती. ओके. त्याच्यानंतर जे काय अवेलेबल असतील ओके, चॉईस तुम्हाला जून जुलैमध्ये पण मिळते. ओके. त्यानंतर जे अवेलेबल असेल त्याची चॉईस नंतर भेटेल. बुकिंग ओके. मागीला क्लोज होतं. मागेला क्लोज होतं. पण ते जर आता तुम्ही काय फोटो प्रोव्हाइड करता का, आपल्याकडे जो फोटो असेल तुम्हाला दिला की तुम्ही बनवून देणार? दोन्ही होतं. तर मित्रांनो बघू शकता, इथं खूप सुंदर मूर्त्या आहेत. एवढं सुंदर यांचं फिनिशिंग आहे. आणि तुम्ही बघू शकता जसं डोळ्यांचं आखणी झालं किंवा जे ह्याच्यात ड्रेपरी आपण करतो, जे वस्त्री आवश्यक असेल तर जास्त कंपल्शन नाही आहे. ओके. कारण मूर्त्याच एवढं सुंदर आहे की ड्रेपरीची गरज लागणार नाही. मित्रांनो बघू शकता, खूप सुंदर मूर्त्या आहेत आणि ह्या पीओपीच्या आहेत आणि खूप युनिक डिझाईन्स आहेत. तर साधारणतः आता ह्यावेळेस आपला म्हणजे एक स्पेशल गणेश मूर्ती जी असते दरवेळेस तुमची, म्हणजे तसे तर सर्वच गणपती बाप्पा स्पेशल आहेत, पण ह्यावेळेस राहुल वेळे यांची फेवरेट मूर्ती कुठली असणार आहे? आपल्याकडे कुठल्या एका मूर्तीचं नाव नाही घेऊ शकत. ओके. सगळे आपल्याच कारखान्याचा भाग आहेत. राईट. आणि बघायला गेलं तर बरेच ही एक मूर्ती आहे. ओके. ओके. त्या वर्कशॉपमध्ये तिकडे शंकावरची मूर्ती आहे. ओके. ती एक आहे, राईट. तर आता ही जी आहे नागावरची, ही साधारणतः किती फुटामध्ये असते किंवा हे? आणि हे मोस्टली घरगुती गणपती असतात ना काय? मंडळामध्ये. अच्छा, मंडळामध्ये. ओके, मंडळांमध्ये. राईट. आता त्या साईडला जे आपलं स्टॉल आहे तर तिकडे साधारणतः म्हणजे आपलं ओव्हरऑल मूर्त्या किती असतात म्हणजे सगळ्या मूर्ती स्टॉल बघून? 600. ओके. आणि ही एक तशाच येते ना, म्हणजे हँगिंग मूर्ती बोलतो आपण तशा टाईपमध्ये? हां, राईट. मित्रांनो बघू शकता, ही एक मूर्ती खूप सुंदर आहे. तर राहुल, आता जसं हे जे आपले मूर्ती आहेत हे मुंबईमध्ये आहे, पण जसं पुणे किंवा धुळे किंवा दुसऱ्या साईडून कोण बघत असेल, नाशिकवरून, जसं ठाणे आहे, तर ते आपण ऑनलाईन बुकिंग वगैरे घेता का इकडे येऊनच बुक करावं लागतं, कसं काय? ऑनलाईन बुकिंग घेतो, फक्त डिलिव्हरी नाही होऊ शकत. इकडे येऊन घेऊन जावे लागेल. राईट. आता हा जो सेक्शन आपण बघतो हा संपूर्ण मातीचा आहे, मातीचे गणपती म्हणजे शाडू माती. ओके. तर आणि ह्याच्यामध्ये आता स्किन टोन मी बघतोय, किती प्रकारचे स्किन टोन असणार? एकच प्रकारचे, म्हणजे जे मुंबईचं प्रसिद्ध आहे. आणि तर मित्रांनो बघू शकता, इकडे खूप सुंदर प्रकारच्या मूर्त्या आहेत. इथे संपूर्ण काम इकडेच केलं जातं. प्लस राहुल, यावर्षी आपल्याकडे किती प्रकारच्या मूर्त्या असणार, म्हणजे जे आपण मॉडेल्स बोलतो मूर्त्यांचे, ते किती प्रकारचे असणार? आपल्याकडे 200पेक्षा जास्त आहेत. ओके. त्याच्यामध्ये आपण लवकर काम चालू होतं, त्यामुळे पार्ट वगैरे आपण ऑलरेडी प्रोव्हाइड करून देतो. ओके. लेट बुकिंगला लेट झाला तरी पार्ट वगैरे या गोष्टीचा, राईट, म्हणजे इझिली पिकअप करू शकतात. आणि म्हणजे मूर्ती जशी आपण मातीची आहे तर ती जेवढं इझी टू हँडल असेल. राईट. आणि एवढं सुंदर फिनिशिंग, म्हणजे कलर कॉम्बिनेशन जे सिलेक्ट केलं आहे ते पण एकदम बेस्ट आहे. आता ह्या साधारणतः किती इंचापासून किती फुटापर्यंत मूर्त्या त्या? ह्या 1.25 फुटापासून ते 2.5 फुटापर्यंत मातीमध्ये. ओके, मातीचे हे संपूर्ण इकडे. आणि इकडे जे काम चालू आहे कलरिंगचं आहे. कलर. ओके. आणि मग जसं तुम्ही बोललात की दसऱ्यापासून काम सुरू होतं, ते ह्याच ठिकाणी होतं का दुसरीकडे कुठे? दुसरीकडे होतं. ओके. वर्कशॉप आहे. ओके. 12 महिने काम चालू.
चालू असतं. तर मित्रांनो बघू शकता आणि बऱ्याचशा मध्ये मी बघतो इथं मूर्त्यांना लेबल लागले म्हणजे लाईनशीरच लेबल लागलेले आहेत. तर बुकिंग चालू झाल्यापासून जसं लेबल लागले आहेत बघू शकता सर्व मूर्त्या दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. तर सेम जर मूर्ती दुसरी कोणी हवी असेल तर आता अवेलेबल आहेत का नाही संपलेल्या आहेत आता सध्या? आहेत मूर्ती अवेलेबल आहेत. ओके म्हणजे समजा आता मला समजा ही मूर्ती आवडली त्यामध्ये जर दुसरी हवी असेल तर फोन केला तर भेटून जाईल. भेटून जाईल. ओके ती आपल्याकडे स्टॉकमध्ये हवी तर मिळेल. ओके आणि आपलं इंस्टाग्राम हँडल वगैरे आहे त्याच्यावर भेटतात. ओके तर मित्रांनो खूप सुंदर मूर्ती आहे तिथे आणि एवढं सुंदर त्यांचं फिनिशिंग आहे. संपूर्ण काम इकडे पण केलं जातं प्लस त्यांच्या वर्कशॉपवर केलं जातं. जसं तुम्ही बघू शकता फिनिशिंग कलरिंग संपूर्ण अप्रतिम आणि तेवढं सुंदर पॅकिंग पण करून ठेवलं आहे. म्हणजे काय म्हणजे इझी म्हणजे जेवढं हॅसल फ्री बनतो आपण न्यू जनरेशन आहे फास्ट आहे सगळं तसं. तर आता हे मूर्ती आहेत आणि तो त्या स्टॉल बघता येईल का तिकडे फक्त आपलं काम चालू आहे त्यामुळे ते आपण हे कवर करून ठेवलं त्याचं. तो पण बघू शकतो असं काय. तर मित्रांनो आपण यांच्या आता तिसऱ्या कारखान्यामध्ये आलो आहे जिथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर हँगिंग गणेश मूर्ती आहेत आणि हे दी बेस्ट. आत्ता मला रिझन समजलं का बोलतात लोक की वेळेबंधूंचा व्हिडिओ का नाही आला किंवा तुम्ही जाऊन का नाही बनवलात. अरे बघू शकता मित्रांनो खूप सुंदर मूर्त्या आहेत आणि तेवढंच सुंदर त्यांचं फिनिशिंग म्हणजे मूर्ती लहान असो किंवा मोठी त्याच्यात फिनिशिंगमध्ये आपली कमी राहत नाही बिलकुल राईट. कारण की फिनिशिंग बघू शकता मित्रांनो. तसंच इकडे पण गणेश मूर्त्या आहेत ज्यांची कलरिंग बाकी आहे. काही इथे बनवल्या आहेत ज्यांचं कलरिंग आता होणार आहे. तर ह्या संपूर्ण मूर्त्या तुम्हाला इथे भेटतील. अशा मूर्त्या म्हणजे एक आपण जे बोलतो म्हणजे उत्सव ज्यासाठी सुरुवात झाली होती की लोकांनी एकमेकांशी जोडावं घरी जावं अशी मूर्ती आली की बाय डिफॉल्ट लोक तुमच्या घरी येणार आहेत. मित्रांनो खूप सुंदर मूर्ती आहेत आणि ह्या संपूर्ण अवेलेबल आहेत सुप्रसिद्ध वेळे ब्रदर्स स्टुडिओ जिथे खूप सुंदर गणेश बाप्पाच्या मूर्त्या भेटतात.